आपल्या अंगावर फेकून मागे घेऊन चालले. आत्ताचे नाशिकमध्ये सर्वाधिक मोठी बातमी आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक मोठी धक्कादायक निकाल लागलेला आहे विधान परिषदेचा. गोकुळ गीते यांचा अपक्ष उमेदवार यांचा विजय झालेला आहे. 109 मतांनी गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे. महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ते उमेदवारी करत होते. दराडे यांचा पराभव झालेला आहे. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. गोकुळ गीते हे गणेश गीते यांचे बंधू आहे. गणेश गीते हे गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्ती आहे. गेल्या काही दिवसापासून 3 मंत्री नाशिकमध्ये ठाण मांडून होते गोकुळ गीतेंची मनसून समजूत काढण्यासाठी, परंतु मतदारांनी कौल हा गोकुळ गीते यांच्या पारड्यात टाकलेला आहे. दराडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. सध्याची परिस्थिती जर बघितली तर महायुतीमध्ये नाशिकमध्ये आता नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीमध्ये आता शिंदे गटाचे जे प्रतिनिधी आहे, जे आमदार माजी आमदार दराडे असतील, त्यांच्या घरामध्ये गेल्या काही वर्षापासून 2 आमदार होते. सध्या त्यांच्या जर त्यांचं कार्यकर्ता बळ असेल, सर्व त्यांची जे यंत्रणा असेल, ही यंत्रणा नाराज होणार. आता नेमकं शिवसेना त्यांना सामोरे कसं जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत जे हे मतं झालेले आहे, यामध्ये गोकुळ गीते गणेश गीते हे म्हणता आम्ही प्रचार केलेला नाही. नेमकं मतदान कसं पडलं हे देखील महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसापासून महायुतीच्या भाजपची देखील टूर ही कोकणमध्ये गेलेली होती. तसेच शिंदे गटाची देखील टूर ठाणे येथे गेलेली होती. नेमके मतदार या ठिकाणी नव्हते. मग मतदारांच्या मनातच गोकुळ गीते होतं का हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु एकंदरीत जर बघितलं तर महायुतीला हा सर्वात मोठा धक्का आहे. गिरीश महाजन हे संकटमोचन मानले जातात, परंतु महायुतीचे संकटमोचन गिरीश महाजन होऊ शकले नाही का हा देखील प्रश्न मोठा उपस्थित होत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे अपक्ष उमेदवार आहे. यांना विजयाचा मिळालेला आहे. त्यांना उदय सामंत यांच्याकडे बोलणं देखील झालेलं आहे. ते थोड्याच वेळात उदय सामंतांशी बोलून मुंबईकडे देखील रवाना होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यांचे निकटवर्तीय नाना गामणे यांना फोन आलेला होता. उदय सामंत यांच्याशी बोलणं झालेलं होतं. ते एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबई येथे जात असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक. तुम्ही सांगत होता की विजय आमचा होईल, पराभूत होत आहे, गोकुळ गीते विजय होत आहे, तुमच्या पाठीमागे महायुती होती. आता नेमकं काय बिघडलं आणि काय तुम्हाला फटका बसला? या निवडणुकीचा सारांश जर काढायचा ठरला तर घर का बेदी लंका ढाय, घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे. शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्र पक्षाकडनं 100% विश्वासघात झालेला आहे. आणि हा दराडे परिवाराचा विश्वासघात नसून हा शिवसेना पक्षाचा विश्वासघात या ठिकाणी करण्यात आलेला, मी एवढंच सांगेन. आता जे महायुती म्हणून बरोबर होते ते शेवटपर्यंत बरोबर राहिलेले नाहीये. कारण आकडे जर आपण बघितले, आज भाजपचे 200 मतं होते, शिवसेनेचे 170 मतं होते आणि उर्वरित जे काही मतं होते ते महाविकास आघाडीचे मतं त्या ठिकाणी होते. आणि समोरच्याची आपण जर आकडेवारी जर बघितली तर महाविकास आघाडी आणि आमचे इतर मित्र पक्ष जर एकत्र गेले तर ती संख्या भरते. त्यामुळे 100% या ठिकाणी शिवसेनेचा विश्वासघात झालेला आहे. छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात आला काही वेळापूर्वी की येवल्यामध्ये त्यांनी मतदान नाही केलं. व्यक्तीचं मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु 100% या ठिकाणी महायुतीमध्ये दगाफटका झालेला आहे. आणि महायुतीचे जेवढे घटक होते त्यांनी ज्या अपेक्षेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही आहे.
आम्हाला आता असं वाटायला लागलं की समोरासमोर जर निवडणूक झाली असती तर 100% त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसलं असतं. मी माघार घेतो, मी तुमच्याबरोबर आहोत. आम्ही त्या ठिकाणी प्रचार नाही करत आहे, दिशाभूल करण्याचं काम केलं आणि केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. पुढचं पाऊल काय आपलं आता? शिंदे साहेबांची भेट घेणार, सगळं कळवणार. 100% शिंदे साहेबांना त्या ठिकाणी भेटणार. नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही घडलं या निवडणुकीच्या संदर्भात त्याची इत्थंभूत माहिती शिंदे साहेबांना कळवणार आणि याचा अहवाल आम्ही पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार. आता हा संशोधनाचा भाग आहे. आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचं अनालिसिस करू शकत नाही, परंतु अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि कारण भविष्यामध्ये पुढे अनेक निवडणुका आहे आणि असाच जर विश्वासघात सातत्याने जर होत असेल तर कदाचित हे बरोबर नाही, असं मला एवढं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाचून त्यांना ताकद दिली आणि महायुती आशेवर राहिलो. मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडतो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून सर्व सुरुवातीपासून तुमच्या विरोधात वातावरण होतं. अनेक नेते सांगत होते की 6 वर्ष तुम्ही भेटत नव्हते आणि याचा खापर तुम्ही नेत्यांवर फोडला. आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे सागरचे मंत्री माझ्या बरोबर होते, बाकीने विश्वासघात केला माझा. गिरीश महाजनने सर्व ताकद दिली, गिरीश महाजन साहेबांनी ताकद दिली. जितेला नरेंद्र भाऊ, आपण भुजबळांवर देखील आरोप केला होता. तुम्ही म्हणतात की भाजपने घात केलाय, ते तर त्यांनाही मान्य आहे ना, ते त्यांना सुद्धा मान्य आहे. काय मान्य त्यांना? काय मान्य? हे 200 मतं जर भाजपाचे तर सीट पडायलाच नको आहे ना. 200 मतं भाजपचे, 170 मतं विश्वासघात केला. कोणी विश्वासघात? आघाडी एकही धर्म पाळला नाही, एकाने सर्वांनी गद्दारी केली, सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला. आमच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, नरेंद्रांना मत द्या असे सांगणार आहे. ऑटोमॅटिक मत पडू शकतं की किशोर भाऊनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध नाही, सगळ्यांनी गद्दारी केलेली. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहेत त्यांनी विश्वासघात केला. विश्वासघात लक्ष्मण बाहेर घे ना, 2 मिनिटं बाहेर एकच आहे ना. भाजप आता जे निष्ठावंत ते राहिले, बाकीचे गद्दार गेले. म्हणजे त्यांच्या भावाने थेट गिरीश भाऊंवर आरोप केला ना. नाही ठीक आहे, दिसतंय ना. मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मत आहे, शिंदे गटाचे 170 मत आहे, राष्ट्रवादीचे 105 मत आहे, यांची टोटल जर केली तर 475 मत होत्या. भाजपचे मागे शहराध्यक्ष बसले, त्यांना मान्य नाही, विचारा ना तुम्ही त्यांना, भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांना काय केलं. कोणी मदत केली? सर्वांनीच मदत केली ना, तुमचे सगळ्यांनीच मदत केली, महाजनांचं नाव घेता येते, सगळ्यांनीच मदत केली ना. सगळ्यात जास्त मतं महायुतीकडे होती. सगळ्यात महत्वाचे 200 मतं बीजेपीकडे होते, 170 मतं सेनेकडे होते आणि 105 मतं राष्ट्रवादीकडे होते. मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असते तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं. आमचा सातत्याने विश्वासघात केला, आमची समजूत काढण्यात आली. सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा, काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला
सरळ लढाई चालली. येवल्यात काय झालं? त्याच्यामुळे येवल्यात काय झालं? सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली. एवढ्यातच काय नसतं, सगळ्या जिल्ह्यात गद्दारी झाली. थेट आरोप कोणावरती आपला? हे तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. आता तुम्ही शिंदे साहेबांची नाव- भेट घेणार का? तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. शिंदे सेनेनी तिन्ही पक्ष शिंदे साहेबांनी फक्त शिंदे साहेबांशी कोणी संपर्क साधला? शिंदे साहेबांचा कोण आला? मला कशाला कॅमेरा तर मागे घे ना तू. कॅमेरा डेली कर ना यार, मागे घे ना. अरे झालंय ना कॅमेरा मागे घे ना. झालं ना तुमचं one-to-one. बाकी बोलणं काही नाही. त्यांना काय यार? एकच सांगितलं. झालं ना one-to-one. साहेबांचे माझे संबंध खूप चांगले आहेत. त्यांना एकच सांगितलं का गोकुळ दादा विजय झाला. ते म्हणे मग एक काम करा, तुम्ही शिंदे साहेबांना भेटायला या. बाकी याच्यावर काही बोलणं झालं नाही. नाही पण तुम्ही फोन केला होता त्यांना? हो, त्यांना फक्त गोकुळ दादा निवडून आले त्याच्याकरता कॉल केला होता. हा मग त्यावर त्यांचं काय म्हणणं? ते म्हणे काही नाही, तुम्ही शिंदे साहेबांना भेट, आशीर्वाद घ्या, बाकी काही नाही. पण विमान येतो विमान सावंत साहेब पाठवतो. पण मग आता तुमची शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे? तिथे गेले कळलं ना. तिथे गेलो निर्णय घेऊन. भेटण्यासाठी का बरं बोलवले? काय करणार? काही नाही, आम्ही याच्या अगोदर मी माघारी करतोय, मी त्यांना भेटायला गेलो होतो. तसं निवडून आलो त्यांना भेटायला पण तुम्ही त्यांचा सुरुवातीचा शब्द आम्ही पाळला होता. गोकुळ बी थांबला होता. पण जनता इतकी उत्कृष्ट, मतदारांचा एवढा मोठा हे होता, तर मतदारांनी आम्हाला पुढे न जाता मतपत्रिकेतून आम्हाला विजय दिलेला आहे. आज आता आपण फक्त मुंबईला जाणार आहे का सामंत साहेब आपल्याला घ्यायला येणार आहेत? नाही, सावंत साहेब नाही. काही तुम्हाला ऑफर देण्यात आली आहे? अजून तसं काहीच नाही. तुम्ही प्रवेश करणार? तिथे गेलो ठरवून आम्ही. विमान कुठे घेऊन जाणार आणि दिल्ली याला मुंबई. ओके. लेकिन कार्यकर्ताओं ने वो सब दबाव या एक निगलेक्ट करके ये चीज मुझे सामंत जी ने चार्टर प्लेन भेजा हुआ है उधर के लिए 1 बजे मुझे बुलाया पता गया, नहीं, तो मुझे नाना से मुझे बात हुई है। कुछ भी पता नहीं इसके बारे में। मैं अंदर बैठा हूँ। इस इलेक्शन में काफी आरोप प्रत्यारोप हुए। अभी जो दराड़े आपके ऑपोजिशन के जो उम्मीदवार हैं उन्होंने कहा कि मुझे फंसाया गया है और सभी शायद उनको या यहाँ पे उम्मीदवारी नहीं करनी थी, इसलिए उनको शायद जबरदस्त उम्मीदवारी दी होगी, तो उनको फंसाया गया है जरूर। आसिफ शेख की क्या भूमिका है? मालेगांव के अरे आसिफ भाई और माँ विकास आघाड़ी के जो वोट थे, वो निर्णायक वोट थे, वो शुरू से मेरे पीछे रहे, इसलिए मैं ये कैंपेनिंग सफल कर पाया। कहा जा रहा है कि एकनाथ शिंदे का आपके जो समर्थक है उनको फोन आया हुआ है और मुझे अभी तक वो पता नहीं, मैं बाहर जाऊंगा तभी मुझे इस बारे में पता चलेगा। तो आप एकनाथ शिंदे से मिला लो। नहीं, अगर फोन आता है तो मैं फोन पे 1-to-1 बात करूंगा। ओके। और अगली भूमिका क्या रहेगी अगर कोई पार्टी ज्वाइन करनी हो? वो कार्यकर्ता डिसाइड करेंगे। ये पूरी विजय का श्रेय किसको जाता है? मेरे कार्यकर्ता, सब मेरे जो कार्यकर्ता है, मैं घर पे बैठा था, आपने भी देखा है, मैं कहीं पे गया भी नहीं, लेकिन मैं घर में बैठने के बाद भी 8 दिन लोगों ने, मेरे कार्यकर्ताओं ने, मेरे सब दोस्तों ने यहाँ पे प्रामाणिक काम किया, उनकी बदौलत मुझे आज जीत प्राप्त हुई है। आपके फैमिली में 2 एंड थे, एक बीजेपी का था और एक आपके जो बाकी परिवार था वो आपका काम कर रहा था, तो ये कॉन्फ्लिक्ट आपने कैसे हैंडल किया? ये तो महाराष्ट्र के सभी फैमिली में चल रहा है, आपको मालूम है। वो मेरे घर में क्या है, ऐसा नया क्या है उसमें? आपके भाभी पे काफी प्रेशर था। हाँ था ना, प्रेशर था। आपको पता है कैंपेनिंग के लास्ट दिन वहाँ पे उनको जब पता चला कि गोकुल गीते कैंपेनिंग में आगे चल रहे, तो उन्होंने वापस सब लोगों को जो कैंपेनिंग से बस निकली थी उनको वापस बुलाया। सब 300 के करीब जो वोटर थे उनको फिर हॉल में लेके गए, उनकी काउंसलिंग की गई। मेरे भाभी को भी वहाँ पे उन्होंने 2 वर्कशॉप कहने को बोला कि आप बोलो उनको कि दराड़ी जी को वोट कीजिए, वो उन्होंने किया। वोटिंग के आखिरी समय में गिरीश महाजन यहाँ पर 4 घंटे रुके थे, सब वोटिंग करवा रहे थे, सबको फोन करके। लेकिन उससे मेरा कोई ताल्लुकात नहीं, वो पार्टी के लीडर है और रुके तो अच्छी बात है। आपके भाई गणेश की उनकी भूमिका क्या है? पता नहीं, अभी तक मुझे मिले नहीं।